आजचे दैनंदिन मानना. हालेलुया. परमेश्वराच्या नावाचा महिमा हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला आजचं वचन वाचूया. यशाय 58:8. तुम्ही ह्या केल्या तर पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचा भाग्य उजकेळ, तुमचा जखमा भरून येतील. तुमचा चांगळापणा तुमचा पुढे चालेल आणि परमेश्वराचा गौरव तुमचा पाठीमागे येईल. आमेन. परमेश्वर ह्या वचनाने आपल्याला या वचनाचा पुढे काय केल्यानंतर तुम्हाला हे भेटणार असं परमेश्वर सांगतोय. पण काय केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे, परमेश्वराने पुढच्या वचनामध्ये सगळ्यात सांगितलं आहे की परमेश्वराने उपवास धरण्याचा काय नियम आणि प्रमाण दिला आहे. उपवास कसं धरायचं, कसं काय करायचं, उपवास धरल्यावर ते तुम्ही कसं प्रार्थना करायचं, उपवासामध्ये काय काय सगळं करायला पाहिजे ते सगळं परमेश्वराने सांगितलं. आणि जर ते तुम्ही प्रमाण आणि नियम सगळं बरोबर पाळून उपवास धरलं तर त्या उपवासाने तुम्हाला काय फायदा भेटणार आहे. त्या उपवासाने तुमचा फायदा असा असणार की तुमचा जखम जे सगळं तुमचं आहे ते सगळं भरून येईल, तुमचं जखम भरून येईल आणि परमेश्वराचा वचनाचा प्रकाश तुमच्यावर असं पडेल की तुमचा रोग सगळं बरा होऊन जाईल. आमेन. अजून परमेश्वर अजून एक सांगतोय की तुमचा चांगळापणा, देव तुमचा पुढे चालणार आहे आणि देवाचा गौरव तुमचा मागे पण असणार आहे. जसं परमेश्वरांनी इस्रायली लोकांना जेव्हा तो कनान देशामध्ये आणणार होतो तेव्हा जे रस्त्यावर चालत होते तेव्हा परमेश्वरांनी त्यांच्या रक्षासाठी त्यांना दुपारी त्यांचा मेघस्तंभ त्यांचा रक्षा करत होतो आणि रात्रीचा वेळ जसं अग्नीचा स्तंभ त्यांचा रक्षा करत होतो तसंच परमेश्वर आपला पुढे पण आपल्याला रक्षा करण्यासाठी असणार आहे आणि आपले मागे पण परमेश्वर असणार आहे. बघा, परमेश्वर आपल्याला हा वादा देतोय की तो नेहमी आपल्यासोबत असणार आहे, पुढे पण असणार, मागे पण असणार, नेहमी आपल्यासोबत असून आपल्याला चालवणार आहे. ह्या वचनानुसार आज आपण प्रार्थना करूया. हालेलुया. परमेश्वर, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. परमेश्वर राजा, ह्या वचनानुसार परमेश्वर तू आमचा मागे आणि आमचा पुढे नेहमी असतो, त्यासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद हो परमेश्वर. ह्या वचन आम्ही धरून चालण्यासाठी आम्हाला मदत कर परमेश्वर. वचनानुसार वचन सगळं तुझं ऐकून आणि तुला विचारून सगळं काम आम्ही करण्यासाठी आम्हाला तुझ्या हाती सोपतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना ऐक. आमेन.